बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती मुंबईतून शिवडीतल्या बीडीडी चाळींची स्थिती अतिशय धोकादायक झालेली आहे। जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागलाय। शिवडीतल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास कधी होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। शिवडीतल्या बीडीडी चाळींचा ही दुरवस्था आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत। जीवितहानी झाल्यानंतरच सरकारला जाग येणार का असं हे दृश्य पाहिल्यानंतर वाटतंय। मुंबईतल्या नामजोशी मार्ग नायगाव वरळी इथल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। इथल्या पुनर्विकासाच्या कामांना चांगलीच गतीही पकडली आहे। मात्र शिवडीतल्या बीडीडी चाळीतील रहिवासी अजूनही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। जीवितहानी झाल्यानंतर सरकारचे डोळे उघडणार का असा सवाल रहिवासी करतायत। घर सोडलं, कामावरती गेलो, कामावरती पण आपल्याला एकच टेन्शन, आपले घरातले नीट आहेत काय। पावसाळ्यात तर छत्र्या घेऊन झोपवलेलं असतं कारण की पाणी टिपकतं। माती पडते, आम्ही खाली जेवण बनवतो, ती रेती पडत राहते की आमच्या पूर्ण सिलिंग रात्री 1:15 खाली पडलं आणि आम्ही समोर झोपेतून स्फोट झाल्यासारखा आवाज आला। नेमकं याला वाली कोण आहे शिवडी बीडीडी चाळीला? म्हणजे एक कसं वालीत टाकलेल्या तसे असतात तसंच पूर्ण सोडून दिलं। मुंबईतल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता। मात्र गेल्या काही वर्षापासून वरळी असेल, नायगाव, डिलाईट रोड इथल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात झालेली आहे। मात्र शिवडी इथल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची परिस्थिती जी आहे ती जैसे तेच आहे। कुठल्याही पद्धतीच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने काम जे आहे ते या शिवडी बीडीडीमध्ये होताना पाहायला मिळत नाही। 100 वर्षाहून अधिक ज्या आहेत त्या इथल्या शिवडीतल्या देखील इमारती आहेत। इमारतींना तडे गेलेले आहेत, घरातलं स्लॅब देखील कोसळतंय, त्यामुळे इथले रहिवासी जे आहेत ते संतप्त झालेले आहेत। हे शिवडीमधील बीडीडीमधील सगळे रहिवासी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। रात्रीचं झोपायचं जरी झालं तरी सकाळी आपण उठू व्यवस्थित अवस्थेत असू हे सांगता येत नाही। त्याच परिस्थितीत आपल्या मुलांना पण घेऊन जायला लागतं। लहान लहान मुलं असतात, 1-2 वर्षाचे असतात, 10-12 वर्षाचे असतात, त्यांना झोपवताना पण आम्हाला विचार करावा लागतो। पावसाळ्यात तर छत्र्या घेऊन झोपवलेलं असतं कारण की पाणी टिपकतं। ह्या सगळ्या गोष्टी आहेत। स्लॅब कोसळण्याच्या पण अनेक घटना घडतात। आमच्याच घरातल्या 3 ते 4 वर्षातून एकदा करावाच लागतो स्लॅब रिन्यू। तो पण बीडीडी चाळघरातनं आम्हाला पर्सनल पैशाने करावं लागतं। ह्या पण गोष्टी होतात। रात्रीचं असं स्लॅब वगैरे पडलं, हे झालं, लहान मुलं असतात, म्हातारी माणसं असतात, झोपेत काय झालं, हे झालं आणि हे दरवर्षीच आहे। म्हणजे ह्या वर्षी बनवलं की परत पुढच्या वर्षी तेच आहे। म्हणजे खर्च पण करा आणि जीव पण, म्हणजे झोप नीट नाही, काय नाही। आता आमच्या मागे आमच्या पहिल्या माळ्यावर झालं, म्हणजे म्हातारं माणूस होतं, त्यांच्या पायाला म्हणजे टाके वगैरे पडले। तर मग असं जर डोक्यावरच पडलं असं तर काय, ती बाई आज नसती। म्हणजे हे असं सगळीकडे चालू आहे। 5 नंबरमध्ये झालो, तो पण 10वीला मुलगा होता, त्याचं पण सिलिंग लघवीला उठला म्हणून तो म्हणजे तो वाचला असं आहे। म्हणजे हे सारखं आणि दरवर्षी आम्ही कामं करतो ना। आता आम्ही पण 2 म्हणजे केलं तर पुढच्या वर्षी तेच आहे। म्हणजे ती माती पडते, आम्ही खाली जेवण बनवतो, ती रेती पडत राहते। म्हणजे प्रत्येक वर्षी ते सेविंग म्हणजे ती खर्चच करा, बस हेच चाललंय। जवळजवळ 6 महिन्यापूर्वी आमच्या घरामध्ये अशी घटना घडली की आमच्या पूर्ण सिलिंग रात्री 1:15 खाली पडलं आणि आम्ही समोर झोपेतून स्फोट झाल्यासारखा आवाज आला। आमची सासूबाई एवढ्या घाबरल्या आणि त्यांच्या पूर्ण पायावर सिलिंग पडलं आणि पडल्यानंतर मग जवळजवळ त्या 2 महिने आजारी होत्या। 2 महिने आजारी आम्ही त्यांना डॉक्टर वगैरे केलं। पण मला एवढं शासनाला सांगायचं, आम्ही बीडीडी चाळीमध्ये राहून एवढा त्रास करतोय, आमचे टॉयलेट एवढे खराब होते की बाहेरून माणूस येतो ते आम्हाला टॉयलेटहून दिसायचं आतमध्ये। तरी पण किती कंप्लेंट केल्यानंतर त्या लोकांनी दक्षता घेतली आणि आमचे टॉयलेट आता कुठे चांगले झाले। अधिकारी येतात, काय बोलतात का तुम्हाला, बघायला येतात? अधिकारी येऊन कधीच कोणी दक्षता काहीच घेतली नाही कधी। आणि आमचा प्रश्न एवढा की बीडीडी चाळीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा की आता याचा मुलांचा एवढा नोकऱ्यांचा प्रश्न, आम्ही घरं घ्यायला कुठे जायचं? आमच्या मुलांना नोकऱ्या नाही, काय नाही। शासनाने आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि ठोक करायला पाहिजे, हे माझं मत आहे। आणि जर तुम्हाला जर असं वाटत असेल, आमच्याकडे व्हिडिओ आहेत, आम्ही ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत देणार आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही टीव्हीवर दाखवायचे आहेत। सगळ्या लोकांना कळलं पाहिजे की बीडीडी चाळीच्या लोकांच्या काय समस्या आहे। बोलण्यासारखं म्हणजे आता जेव्हा शिवसेना आणि भाजपची युती असताना हे बीडीडी चाळीचा प्रकल्प होण्यासारखा होता, तो झाला नाही। गेले किती वर्ष ते आता ते युती तुटले, आता आम्हाला बोलतात BJP वाल्यांमुळे अडले। नेमकं याला वाली कोण आहे शिवडी बीडीडी चाळीला? हे आम्हाला त्यांनी कळून द्यावं आणि या बीडीडी चाळीचा लवकरात लवकर रहिवाशांचा प्रश्न सोडवावा।
इकडे नगरसेवक पण सेनेचे आहेत, आमदार पण सेनेचे आहेत, खासदारही आहेत. हे जेव्हा युतीत असताना पण बघायला गेलं BMC पण त्यांच्या हातात, महाराष्ट्रही त्यांच्या हातात, जेव्हा युतीमध्ये केंद्रही हातात. होण्यासारखा प्रकल्प होत नाही. हे अजूनही शिवडी बिडी चाळीचा रहिवाशांचा खूप त्रास आहे. आपण जॉबला पण गेलो ना, घरून घर सोडलं, कामावरती गेलो, कामावरती पण आपल्याला एकच टेन्शन, आपले घरातले नीट आहेत काय, कुठे काय घटना झाली नसेल, घरचे आपले बायका पोरं आई वडील सर्व नीट आहेत का. आपल्याला ती एक जिम्मेदारी, म्हणजे कामावरती जाऊन पण आपल्याला ते एक टेन्शन असतं सारखं, की घरचे नीट आहेत काय, कुठे काय पडलं, धोकादायक एवढं सर्व झालं आहे. तुम्ही सिलिंगचंच नाही, जर तुम्ही असं आजूबाजूनी वावरताना पण गच्चीवरचा स्लॅब कधी अचानक पडतो, काय पडतं. आणि तुम्ही माझ्या मागे हे ग्राउंड बघाल BDDचा याचा, हा तर एक तलाव झाला आहे. मागे तुम्ही बघाल ना, पूर्ण तलाव झाला आहे. इकडे चिखल वगैरे, म्हणजे इकडचे नगरसेवक वगैरे बिलकुल लक्ष देत नाही इकडे कोणत्याच गोष्टीत. म्हणजे एक कसं वालीत टाकलेल्या कशा असतात तसंच पूर्ण सोडून दिलं आहे. शिवडी बिर्डी चाळीचा पुनर्विकासाचा प्रकल्प हा रखडलेला आहे. हा राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या आपापसात म्हणजे चालढकल आहे की आम्ही ही जागा आमची आहे, ती आमची राहील. आणि कुठल्याही BPTच्या नी पाठवलेल्या प्रस्तावात त्यांनी असं नमूद केलं आहे की ही शिपिंग आणि पोर्ट मिनिस्ट्रीची जागा आहे, त्यामुळे आमच्याकडे असं कुठलंही धोरण नाही आहे. आणि धोरण नसल्यामुळे हा पुनर्विकासाचा प्रकल्प रखडला आहे. आज तुम्ही बघाल, तुम्ही वरळी BDD चाळ आहे, भिलाई रोड आहे, तिथला प्रकल्प नायगाव आहे, तिथे प्रकल्प सुरू झाला आहे आणि आता लोक राहायला पण जाणार आहे. पण हे शिवडीचा हा प्रकल्प हा ज्याच्या ते आहे. आणि या आता तुम्ही बघितलं जीर्ण, हे बिल्डिंग एवढे जीर्ण झाले आहेत आणि कसे राहतात. आज तुम्ही सगळं फुटेज घेतले आहे, कसे राहतात, काय राहतात, लोकांचा जीव टांगणीला पडला आहे. आणि राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने ह्या तुम्ही तुमच्या लढाईत ह्या सामान्य रहिवाशांना तुम्ही गृहीत धरू नका. या सगळ्या शिवडीमध्ये राहणाऱ्या BDD वासियांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत. त्यांचं म्हणणं आहे की इतर ठिकाणच्या ज्या BDD चाळी आहेत त्यांचा पुनर्विकास जो आहे तो सुरू झालेला आहे, मात्र आमचा जो प्रश्न आहे तो का सुटत नाही आहे. केंद्र आणि राज्य तुम्ही तुमचं भांडण सोडवा, मात्र कुठलीही जीवितहानी होण्यापूर्वी, कारण इमारती जुन्या झालेल्या आहेत, त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो लवकर धसास लावा आणि आमचं देखील पुनर्विकासाचं गाडं जे आहे ते पुढे सरकलं पाहिजे अशी मागणी आणि अपेक्षा जी आहे त्या या BDD शिवडीकरांच्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पानवलकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.